देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। जास्त असं पाहिजे असं आपण केलंय की जनतेतून सर्वे झाले. आता मी जातो तर लोक तेच म्हणतात ना, सर्वे काय करायला लागतं. आता भेटते लोक म्हणजे शिंदे साहेबासारखा माणूस मुख्यमंत्री पाहिजे, लोकांची खरं तर हे आहे. आता हे खरं बोललं म्हणजे कोणाला झोमत असेल तर त्याला काय करणार आपण. पण हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांना जमलं तर काय. माझं काय म्हणणं आहे का आपली शिंदे साहेब का पाहिजे तुम्ही लक्षात घ्या. दिव्यांग मंत्रालय करणारा देशातला पहिला माणूस कोण आहे आपल्याला माहिती. तुम्हाला माहीत असायला पाहिजे पत्रकार म्हणून. शिंदे साहेबच आहे ना. असे ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याचा जर माणूस दिव्यांग मंत्रालय उभं करत असेल तर त्याच्या पाठीमागं उभं नाही राहायचं. आणि हे सामान्य माणसाची मी जेव्हा फिरतोय ना तेव्हा लोक असं बघा बच्चू एकदा शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे. आपण अशोक खरा त्यांना भेटले होते, काय आशीर्वाद दिला. आता इतकी जुनी बातमी काढली आता तुम्ही. तीर्थक्षेत्रादर्शना मागायला चालत ना. असं कसं आहे लक्षात घ्या. आता तुम्ही मी इथं आलो, एखादा बाबा तिथं असेल, मी भेटीला गेलो तर ते काय वाईट काय त्याच्यात. हां आम्ही त्याच्यात काही सहभागी झालो आहे किंवा काही वाईट कामात आम्ही सहकार्य केलं तर गोष्ट अलग आहे. तुम्ही पत्रकार म्हणून 4-5 फोटो आम्ही तुम्हाला दाखवतोय पत्रकारांचे, म्हणजे काय पत्रकार वाईट झाला का. तुमचा जो मालक आहे तोही तिथं जाऊन आला, मग ते चॅनल फेकून द्याल का तुम्ही. जरांगे पाटील परत आक्रमक होत आहेत, काय वाटतं. मनोज जरांगे पाटील यांनी ते त्यांच्या ठिकाणी सक्षम आहे. पण मी पहिलेच ठरवलं आहे का कुठल्याही जातीच्या संदर्भात आपला संदर्भ येऊ नये. कारण मी शेतकऱ्या म्हणून लढतो आहे, मी दिव्यांग म्हणून लढतोय, मी मजूर म्हणून लढतोय. तर हा मजूर शेतकरी दिव्यांग सगळ्याच जाती धर्मात आहे. मग त्यांच्या त्या लढ्याला कुठं बाधा होऊ नये याचा मी प्रयत्न करतो. आखरी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना लढणं ते सक्षमपणे लढत असतात. त्याच्यानं माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याची त्याला काही फार गरज नसतं, लक्षात घ्या. आणि म्हणून मला वाटते तो प्रत्येकजण कोणी ओबीसीचा लढा लढेल, कोणी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढेल, कोणी मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढेल. मला असं वाटतं का मी शेतकऱ्यासाठी लढावं. शेतकरी हा सगळ्याच जातीत आहे, तो सगळ्याच धर्मात आहे. शेतकरी सुखी झाला तर मला वाटते कोणत्याच जातीला आरक्षणाची गरजच पडणार नाही. एवढी ताकद शेतकऱ्याच्या जमिनीत आहे, लक्षात. त्याला एकदा भाव भेटू द्या ना ताकद. तर हे सगळे कलेक्टर नोकरीवर ठेवून एवढी ताकद आहे शेती प्रश्नामध्ये. कर्जमाफीसाठी तुम्ही मोठं आंदोलन केलं होतं, आता शासनानं निर्णय पण घेतला 2 लाखाचा. काय स्टेटस आहे आत्ता सध्या. काय आत्ता काल परवाच कॅबिनेटला चर्चा झाली. कॅबिनेटनं आता जो अहवाल सादर झाला तो अहवाल आता कॅबिनेटनं मान्य केला. तो आता सहकार विभागाकडे जाईल, सहकार त्याचं शासन निर्णय करेल. मला असं वाटतं का मी फडणवीस साहेबांना पण पत्र दिलेलं आहे, पण शिंदे साहेबांना पण सांगितलं का प्रोत्साहन निधी वाढ झाला पाहिजे, ती वाढली पाहिजे. काय झालं आहे का पश्चिम महाराष्ट्र आणि काही मराठवाड्यामध्ये या वर्षातला जो काही अतिवृष्टी आली, पाऊस आला, त्याच्यामुळं प्रचंड नुकसान झालं. आणि तो शेतकरी आता कर्जमाफीत बसत नाही. हे फार मोठं चुकीचं आहे. जरी सरकारमध्ये असेल तर ते चूक आहे. आणि त्यांना कसं तुम्हाला समावेश करून घेता येईल हे पहिले पाहिलं पाहिजे. आणि नाही तर त्यांना प्रोत्साहन निधी वाढवून दिला पाहिजे. पहिली गोष्ट 4 लाख जरी कर्ज असेल आणि मी 2 लाख भरत असेल तर 2 लाख माफ झाले पाहिजे. काही दुरुस्त्या महत्त्वाच्या आहे. दुसरी गोष्ट अशी का कायमस्वरूपी काय उपाययोजना करणार. पुन्हा मी कर्जबाजारी होणार नाही. कर्जबाजारी झालो तर आत्महत्येच्या दरावर उभा राहणार नाही. त्याच्यासाठी एक टोल फ्री नंबर उभा केला पाहिजे सरकारनं. नाही सरकारनं केलं तर आम्ही शिवसेनेकडून करणारच आहोत का त्याच्यावर त्या शेतकऱ्यांना एक फोन करावं. तो सावकारामध्ये अटकलेला आहे, तो फायनान्समध्ये अटकलेला आहे, तो कर्ज बाजारात अटकलेला आहे आणि आता कोणीच साथ देत नाही. तेव्हा आत्महत्येच्या दारावर उभा राहत असेल तर तो टोल फ्री नंबर कामी आहे आणि त्याला जीव वाचवण्याचं काम शिवसेना नक्की करेल. ते सरकारनं करावं अशी विनंती. नाही केलं तर शिवसेना उभी राहील. शेतकरी जे आहे त्याचा ड्रॉप नेमका कसा असेल तुमच्या. आत्ता आपण सुरू करतोय 5-7 महिन्यामध्ये मी विभागवाईज सगळ्या बैठकी घेतो. समजा आता तुमच्याकडे जर बाजरा उत्पादक शेतकरी असेल किंवा तुमच्याकडे ज्वारी उत्पादक आहे तर या उत्पादक शेतकऱ्यांचे काही प्रमुख लोकांना बसवून जे त्याच्यातले अभ्यासक आहेत
ते कशा पद्धतीने त्याला कव्हर करता येईल. पहिले तर माझं असं मत आहे का 112-13 योजना आहे शेतीच्या. तुळधान्य अलग, कडधान्य अलग, मार योजना आहे. एक तर मी कार्यक्रम आखला पाहिजे, एक तर भाव देता आला पाहिजे. भावने दिला तर उत्पादन खर्च कमी करायचा. स्वामीनाथन काय म्हणत होते का उत्पादनापेक्षा उत्पन्न वाढलं पाहिजे. म्हणजे उत्पादनापेक्षा पैसे किती येतं शेतकऱ्याला ते फार महत्त्वाचं. आता पैसे येण्याचा मार्गच बंद होत असेल तर त्या शेतकऱ्याला पर्याय नाही आणि मग ही सगळी गर्दी शहरात वाढत चाललेली आहे. माझा असा विचार आहे का भाव जर सरकारला देता येत नसेल तर MRGSमधून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जे मजुरीचे कामं आहे ते MRGSमध्ये कव्हर केले पाहिजे. म्हणजे उत्पादन खर्च कमी होईल. मी नेहमी सांगत आलो, भाषण पण सभागृहात केलं आहे. का होतं आहे, एक काम में 10 काम होतात. एक बॉम्ब लावलं तर डोकंदुखी बंद होते, अंगदुखी बंद होते, थोडंसं तापही कमी होतं. तशीच आमची मागणी आहे का मजुरीचं काम जर MRGSमधून घेतलं तर काय होईल, उत्पादन खर्च कमी होईल का नाही. आता सध्या येणारी समस्या काय आहे का गावागावात मजूर भेटत नाही आणि हा मोठा चॅलेंज आहे शेतकऱ्यासाठी. मग जर मजुरी जर MRGS कव्हर केली तर गावात मजुरीचं प्रमाण वाढू शकतं. एक पहिली गोष्ट. दुसरं काय, जर एखादा दुष्काळ पडला, गारपीट झाली तर जो नुकसान होईल तो फार कमी होईल. कारण त्याचं उत्पादन खर्च एकूण गव्हर्नमेंट कव्हर करेल आणि भावही कमी भेटला तरी तो कव्हर होईल. या सगळ्या गोष्टीचा विचार करून एकतर मी जर कार्यक्रम राबवला आणि उत्पादन खर्चामध्ये सरकारनं जर हातभार लावला तर माझा शेतकरी वाचल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. भाऊ, आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे, पक्षाने काही जबाबदारी निश्चित केली आहे का? कालांतरानं काय मंत्रिमंडळाचे काय बदल होणार? काय गरज नाही. बच्चू कडू ये जो है ना पद से थोडा बडा होता है, कार्यानं मोठं होता आलं पाहिजे. मी शिवसेनेत पहिले 25 वर्ष अगोदर होतो, शिवसैनिकच म्हणून होतो आणि माझी शिवसैनिकाची ताकद तिथल्या तालुका प्रमुख जिल्हा प्रमुखापेक्षा फार मोठी होती. कसं आहे, पदानं माणूस कोणताच मोठा झाला नाही. आम्ही पदाले मोठं करणारे लोक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानं हे मंत्रीन हे संत्रीन ते पद, अरे हाट, वो कोई काम की चीज़ है क्या? दिला तर ठीक, नाही दिया तो उससे भी भला. हम काम करने वाले लोग. मुख्यमंत्र्यांनी कांद्याला हमीभाव डिक्लेअर केला त्याच्याबाबत आपलं समाधान आहे? त्या हमी भावामध्ये मला माहीत नाही किती डिक्लेअर केला ते वगैरे, मी काही बातमी नाही वाचली. पण आता कसं आहे का कांदा उत्पादन करायला लागणारा खर्च किती आहे. किमान आम्ही पाहतोय का जर 2 ते 3 हजार रुपये क्विंटला मागे खर्च येत असेल आणि आम्ही हमीभाव 800 जाहीर करत असेल त्याला काय अर्थ आहे. आता तुम्ही काल परवा हमीभाव जाहीर केले, तुम्ही सोयाबीनचे 200 रुपये वाढवले, कापसाचे 300 रुपये वाढवले, ते काही वाढवणं आहे. केंद्र सरकारनं घेतलेली भूमिका फार म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूची नाही आहे. तो लढा उभा राहावा लागेल. माझं म्हणणं कसं आहे, मी शिवसेनेत गेलो, सत्तेत गेलो म्हणजे मी शेतकऱ्याला विसरत. त्याच्यापैकी बच्चू कडू, माँ को माँ का स्थान मिलेगा और माँ के समान किसान है हमारा, उसके साथ खड़े रहेंगे. बच्चूभाऊ शिवसेनेत आहेत, बच्चूभाऊची प्रहार संघटना आता काय करते? करण समाजसेवा करण. आता प्रहार दिव्यांग संघटना काम करण ना. राजकारण म्हणून शिवसेनेशिवाय आमच्याजवळ दुसरा काही चारा नाही आहे, दुसरा काही आमच्याजवळ धोका नाही आहे. शिंदे साहेब म्हणजे शिंदे साहेब, बस विषय संपला. भाऊ नीटच्या परीक्षेचा पेपर फुटलेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मुलाचा आता डबल परीक्षा घेण्याचं फाशी दिली पाहिजे. साला गरीब लोक पोरांना मग त्या पेपर द्यायच्यात काही अर्थ आहे का? असे कसे पेपर फुटतात? सरकार का झोपा काढतं का? आणि अशा पद्धतीनं पेपर फुटत असेल आणि आम्ही काहीच करत नसेल तर काय होतं आहे, एखादा खून होतं ना त्याच्यापेक्षा हा डबल खून आहे, त्याचं आयुष्य बर्बाद होतं. तो जो गरीब पोरगा आहे, जो काही युवक आहे, तो किती काम करतं, किती मेहनत करतं, पुण्याला जायचं, तिथं आयुष्य गमावून बसायचं आणि वेळेवर पेपर फुटत असेल तर तो मोठी हत्या आहे. फासावर टाकलं पाहिजे साल्यांना. ज्यांना फोडलं आहे ना सरकारनं निघेल तर आम्ही जाऊन मारून साल्या. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.